पाहायला मिळेल एका बाजूला संघ आपण पाहतो दर्शित 11 काकडवाल, तर दुसऱ्या बाजूला वीर बजरंग शिरढोण संघाला आपण पाहतोय. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिले एका बाजूला आविष्कार पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तकदीर मात्रेला. आविष्कार पाटील म्हटलं की SSCची ट्रॉफी ही स्पर्धा आठवते का, बॅटिंग केली होती ओव्हरऑल स्पर्धेमध्ये लाजवाब खेळत असं आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज या स्पर्धेमध्ये आविष्कार पाटीलकडे शिरढोण संघाच्या समर्थकांच्या नजरा असतील. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल आविष्कारसाठी आपण पाहतोय अगदी सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतोय बल्ली भोईर आणि आविष्कारसाठी मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना बल्ली भोईर गोलंदाजी मार्कवर मलंगड विभागातील एक नामवंत क्रिकेटपटू त्याला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे, इनफिल्डच्या डोक्यावर नाही ओळख आहे आविष्कार पाटीलची आणि आविष्कार पाटील स्टाईल मध्ये बॉलला पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेप आउट केलं. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा दर्जेदार क्लासिकल चौकार. नेव्हिया बॉल यूज केला जातो संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा बली टू आविष्कार. यावेळेस ऑसाला स्वीप करण्याचा प्रयत्न, रिस्की सिंगल कंप्लीट झाले. रिस्क होती या धावेमध्ये, म्हटलं जातं रिस्क येतो इस्क आहे आणि ही एक धाव मात्र भरपूर वेगानं पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडवरती सध्या तकदीर यांना आपण पाहणार आहोत. तकदीर पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर. वन ऑफ द पॉवर हिटर फ्रॉम शिरढोण. आणि आता आविष्कारचा बॅटमध्ये एक चौकार आलाय आणि आता तकदीरला आपण पाहतो स्ट्रायकिंग इनवरती. बल्ली भोईर पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला, मी याच गोष्टीचा उल्लेख केला. वन ऑफ द पॉवर हिटर आणि त्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर पॅक पाटीलचा पॉवर पॅक षटकार. बॅटफ्लो अतिशय सुंदर तुम्हाला पाहायला मिळाला. रडार मध्ये होता आणि त्याला मात्र मिड विकेटच्या दौऱ्यावर पाठवलं. तकदीर ऑन फायर. षटकाराला धावत संख्या आता मात्र 11 वर आपल्याला पाहायला मिळते. बल्ली भोईरच्या विरोधात आक्रमण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. कोला टाकण्याचा प्रयत्न, मिड ऑनला बॉल होता. एक धाव कदाचित झाली असती पण तकदीरने सांगितलं नाही. रिस्की रन नको. इथनं धाव संख्या चांगली झाली आहे आणि त्यामुळे मात्र कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची जरूरत नाहीये, गरज नाही. आणि डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. बली भोईरचा कमबॅक करण्याचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉल. या षटकातला शेवटचा चेंडू मोठा बॅकलिफ्ट लॉफ करण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बल्ली भोईर बघा, अतिशय सुंदर चेंडू मात्र त्याने रिलीज केला आणि कोला टाकण्याचा प्रयत्न, थोडा पुढे पडला चेंडू खरं तर आणि तो अनुमान लावता आला नाही तकदीरला आणि त्या अनुषंगाने थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. हा डॉट बॉल. षटक पहिला संपन्न. पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा. बिनबाद धावफलक तुम्हाला पाहिले. 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. वीर बजरंग शिरढोण. एक दमदार स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहा नितीश पाटील सरपंच चषक आणि कैलासवासी मंदा नारायण पाटील यांच्या स्मरणप्रित्यर्थ आपण पाहतोय टॉस बॉक्स, आमचं प्रेझेंटेशन बॉक्स. सुंदर टेलिकास्ट करत आहे. एकविरा इव्हेंट्स म्हटलं की नाविन्यता त्यांच्यामध्ये आहे, विविधता त्यांच्यामध्ये आणि अतिशय सुंदर टेलिकास्ट तास आपल्याला पाहायला मिळत आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकाल. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश ला आपण पाहतोय. महेश मडवी गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2. षटक पहिलं. आविष्कारचा बॅटमध्ये एक चौकार आला, त्यानंतर तकदीरच्या बॅटमध्ये षटकार आला. बट त्यानंतर जर तुम्ही पाहिलं बल्ली भोईरचा कमबॅक राहिला. बॅक टू बॅक 2 डॉट आलात. पहिला बॉल महेश. बडवीच्या विरोधात आविष्कार पाटील रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. लाऊर अपील. स्क्वेअर लेग पंच काही तुम्हाला साथ देणार नाही, कारण जेव्हा बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो, कॉट पॅन्टची अपील तुम्हाला मुख्य पंचांकडेच करावी लागते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. येस, पडल्यानंतर चेंडू बाहेर जात होता आणि त्याला बाहेरच पाठवायचा प्रयत्न होता आविष्कारचा, असफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती झाली. नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. ऑन साईडला कॅच आहे की ऑफ साईड रिजन मध्ये
दुविधा मनस्थितीमध्ये आढळला होता आणि त्या दरम्यान 2 धावा मात्र भरपूर वेगाने पूर्ण झाला. डेंजर एंड वरती खरं तर आविष्कार धावत होता, पण आविष्कारचा कॉल होता 2 धावांचा, त्यामुळे त्याने तो पूर्ण केला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि यस यापूर्वीचा चेंडू आपण पाहिला जो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुड डिसिजन, पंचांचा अगदी योग्य निर्णय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. येस, कोणत्या प्रकारचा संपर्क तिथे आढळला नाही, चेंडू कुठेही डायव्हर्ट झाला नाही. महेश पुन्हा एकदा विकेट ना आलं होते, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आहे. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाईल. 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा. बबलू आहेत आमचे 12th मॅन फ्रॉम शिरडोन आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आविष्कार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनवरती. महेशचा सामना करण्यासाठी पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न झाला होता. सातत्याने कुठेतरी पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू आणि त्याला मात्र स्विच हिट द्वारे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आविष्कारचा सुरू आहे. खरं तर मोस्ट ऑफ द टाइम हे फटके त्याचे सफल होताना आपण पाहतो, पण सध्या बॅक टू बॅक आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते. पहिला डॉट, त्यानंतर डबल एक्स्ट्रा आली, पुन्हा डॉट बॉल रेशो वाढत गेला तर मात्र दबाव येईल वीर बजरंग शिरडोनवर. ऑन साईडला खेळायचा होता यावेळेस देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला. भन्नाट गती महेशकडे आणि त्या गतीचा पूर्णतः वापर केलाय आविष्कारच्या विरोधात. आविष्कारला शांत ठेवलंय. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर शफल झाला होता आणि बॅट आणि बॉलचा कनेक्शन झालं नाही, भरपूर दूर ठेवलं फलंदाजापासून आणि अगदी डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळाली. 1.4 षटकांचा खेळ संपन्न. 14 झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 11 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये अवघ्या 3 खर्च केलात महेश मडवीनं. पुन्हा ऑसमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न असफल. आता मात्र नाराज आहे, स्वतःवर निराश आहे आणि निराश मुद्रेनं सध्याचा घडीला मैदानाचा आतमध्ये उभा आहे आविष्कार. संपर्क होत नाहीये, प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्न न करत त्याचा सध्याचा घडीला यश मिळत नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आलाय. या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल फेस केल्यात आविष्कारनं. फटका चांगलाय, कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर 360 ऑफ शिरडोन का म्हटलं जातं त्याचं कारण त्यानं स्पष्ट केलंय आणि या फटक्याने मात्र दाखवलंय आविष्कार पाटीलची ताकद. फायनली मडवीने जे बंधन ठेवलं होतं त्या बंधनाला तोडत असताना शेवटच्या बॉलवर लगावलेला चौकार. धावसंख्या 18. ते दादा पाटील बुर्दुल आणि त्यांच्या सौभाग्यवती स्नेहाताई खऱ्या अर्थाने विद्यमान सरपंच आहेत बुर्दुल ग्रामपंचायतीच्या. त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित आपल्या भेटीसाठी आलेले आहे आणि बुर्दुलच्या मैदानावर खऱ्या अर्थाने सर्वांना प्रभावित करणारी स्पर्धा आहे. अतिशय नेत्रदीपक आयोजन खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आलेले आहे. व्यासपीठावर आम्ही गणेशबुवा पाटील बुर्दुल, कैलाश पाटील बुर्दुल, शरद म्हात्रे बुर्दुल, समाधान पाटील आणि जीवन पाटील यांना क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेताना पाहतो. स्वागत आहे तुमचं. ते एका बाजूला शरद शेठ पावशे माजी सरपंच नितलस संग्राम 11 क्रिकेट संघाचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. स्वागत आहे शरद दादा पावशे आपलेही. गोलंदाजी मार्ग परत मात्र आकाश पावशीला आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी प्रारंभी जोडी अद्यापही खेळपट्टीवरती आहे. 9.00च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 बनल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, पण त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये महेश मडवीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती जरूर आविष्कार पाटीलनं चौकार ठोकला, पण अवघ्या 7 धावांचं ते षटक राहिलं महेश मडवीचं. आणि आता आकाश पावशे गोलंदाजी मार्कवर. तकदीरसाठी खोला टाकला होता. एअर लॉन ड्राईव्ह तुम्ही पाहतात. ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मध्ये थोडे फंबल होतात. फिल्डर सेकंडचा कॉल, लगेचच दुसरी पूर्ण. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाली. कॉल केला तकदीरनं, धाव दुसरी पूर्ण करायची आणि 2 धावा पूर्ण देखील झाला. धावत संख्या 2 ने पुढे. टीमची टोटल आता आली आहे 20 वर. 20 रन्स ऑन बोर्ड. तकदीरच्या बॅटमध्ये एक सिक्सर आलेला आहे. आणि नक्कीच या दरम्यान फटका चांगला आहे. तकदीरचा पाठमधनं शिरडोन संघाला दिलासा देणारा हा येतोय सरपंच चषक षटकार. आणि नक्कीच मिनात पावशांनी जर मैदानाचा आतमध्ये झेल टिपला तर मात्र प्रवीण दादा
मात्रे बुर्दुल आमच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं मॅनेजमेंट टीम मध्ये त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आकाश पुढचा बॉल यावेळेस देखील ऑन साइडला सुपर टायमिंग. हा देखील बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. मिड विकेटच्या दौऱ्यावर पाठवलाय तकदीरचा हा तडाखा आपण पाहतोय आकाशच्या विरोधामध्ये. हा आकाशाला गवस निघालणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार. व्यासपीठावर आमचे एडी पाटील अर्थात अभिमन्यू धोंडू पाटील पाटील न्यू इंग्लिश स्कूल तोंडरे यांचे ते चेअरमन आहेत आणि त्यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला अभिमन्यू धोंडू पाटील यांच्या वतीने एडी पाटील साहेब यांच्या वतीने 21,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल एडी पाटील साहेब आपलं आम्ही जय गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्नेहाताई नितेश पाटील विद्यमान सरपंच बुर्दुल यांच्या वतीने आपलं आणि आपल्या परिवाराचं मनपूर्वक आभार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहिला स्लॉट मध्ये होता अक्षरशः आणि अगदी ताकदीनिशी फेकून दिला. तकदीरची ताकद ही तुम्हाला पाहायला मिळाली मैदानामध्ये. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर तकदीर पाटील पुन्हा एकदा फटका खेचला. आता फिल्डर आहे तिथे उपस्थित. मिड विकेटला कोणत्या प्रकारची मिस्टेक केली नाही. डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन तिथे होतं. फिल्डर उपस्थित होते आणि अचूक झेल टिपला. फायनली पावशेनं पाटीलला बाद केलंय. तकदीर बॅक टू द डगआउट. भुईरला आपण पाहिलं डीप मध्ये मिड विकेटला कोणत्या प्रकारची मिस्टेक केली नाही. जो तकदीर खरं तर मैदानाच्या आतमध्ये जणू काही आग ओकत होता त्याला मात्र बाहेर काढले. धावांचा ज्यानं पाऊस पाडला होता ज्याचा बॅटमध्ये आपण पाहिलं 3 भव्य षटकार आले. त्या तकदीरला मात्र इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज आकाशला. सुयोग पाटील जणू काही डगआउट मध्ये सेट होऊन आलाय आणि आल्या आल्या सुयोग पाटीलचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुयोगचा जर विचार केला ना आपण वीर बजरंग क्रिकेट संघाचे सर्वाधिक सिनियर क्रिकेटर भरत पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिरडोन एक लिजंड क्रिकेटर आहेत. त्यांच्या तालीममध्ये तयार झालेला खऱ्या अर्थाने हा क्रिकेटर आहे. येस भरतदादा पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा पावलावर पाऊल ठेवत शिरडोन गावासाठी संघासाठी सातत्यपूर्वक खेळत असं आपल्याला पाहायला मिळाला. सुयोग पाटील आल्याला तडाखा दिलाय. यावेळेस मात्र कोला टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. ऑन साइडला हलक्या हाताने खेळून काढला. सेकंडचा कॉल हो नाही. कॉलिंग इथे मात्र चुकतीये आणि इथे मात्र आपण काय घडतंय. आविष्कार अजूनही धावतायत आणि एकच धाव इथे मिळेल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली. सुयोगचा स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सफल राहिला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा आमच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांची सुकन्या आहे. संत वचनाप्रमाणे तिच्या नावाने बुर्दुल क्रिकेट संघ मैदानामध्ये उतरणार आहे. संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुका म्हणे मजो घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. खऱ्या अर्थाने अशा सुकन्या कन्या खऱ्या अर्थाने कुलामध्ये जन्माला येतात ना तर परिवार सुद्धा खऱ्या अर्थाने भाग्यवान असतो आणि आनंद खऱ्या अर्थाने त्या परिवाराला होत असतो. साक्षात भगवंताला सुद्धा आनंद होत असतो. ही आमची आहे खऱ्या अर्थाने सायरा. बोलू या सामन्याकडे. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पंचांचा इशाराची वाट पाहिली जाईल. येस पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावाने धावफलक आता मात्र
40 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 40 रन्स ऑन बोर्ड आफ्टर थर्ड ओव्हर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. अतिरिक्त धावेने सुरुवात करतोय गोलंदाज महेश मडवी. सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 7 करसल्या होत्या, जिथे खूप सुंदर गोलंदाजी केली होती, पण आविष्कारनं एक चमत्कारिक फटका खेळला आणि त्यावरती शेवटच्या बॉलवर चौकार मिळाला आणि त्या अनुषंगाने मात्र ते षटक बदललं गेलं, जिथे 7 धावा करसल्या. गोलंदाज महेश मडवीनं आकाश पावशेच्या विरोधात आक्रमण केलं. जरूर तकदीरनं 2 षटकात ठोकले. सुयोगच्या बॅटमधनं 1 सिक्सर आला. त्यानंतर मात्र त्याने 21 धावा खर्च केल्या. षटक 4थं हे महेश मडवीच आपण पाहतोय. चला आविष्कार. येस, गोलंदाज खरं तर महेश मडवी आणि चेंडू बाबत थोडी चर्चा सुरू आहे आविष्कार आणि सुयोगमध्ये. सुयोग आल्या आल्या त्याने षटकार ठोकला. आविष्कारला आपण पाहतोय आघाडीला आला. त्याचा बॅटमध्ये देखील 2 चौकार आपण पाहिले. यावेळेस ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुयोग पाटील आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. या पूर्वीच्या षटकात षटकार ठोकला आणि या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने केली. फ्रंट फुटला आले. बॉडी बॅलन्स होती. कंट्रोल होता पूर्णपणे स्ट्रोक. आणि जेव्हा कंट्रोल स्ट्रोक बॅटर घेतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास देखील वाढत असतो. यावेळेस ऑन ड्राईव्ह केला गेलाय अलॉंग दी कार्पेट बॉल डीपमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सेकंडसाठी पलटलाय सुयोग. नाही, आविष्कारनं नकार दिला. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेच्या शोधात सुयोग अर्ध्या विकेटपर्यंत आला होता, पण आविष्कारनं आता चेंडू कलेक्ट केला. दरम्यान एकच धाव. धावसंख्या 45 वर 45 रन्स ऑन बोर्ड. डगआउटमध्ये अजूनही नक्कीच सुशांत आहे. त्यानंतर विवेक आहे. बॅटिंग लाईनअप अजूनही बरीच डीप आहे. ऑन साईडला केसला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन सातत्यानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आविष्कारचा राहिलाय. फोर्सफुली अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न करतोय. जे चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतात त्यांना ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे आविष्कारचा. 10 चेंडूमध्ये 12 त्यानं वैयक्तिक बनवला. 3.3 षटकांचा कॅच संपन्न. 46 धावा धावफलकावरती. गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सरपंच चषक. सौभाग्यवती स्नेहा नितेश पाटील सरपंच चषक 2024. नितेश दादा पाटील खरं तर त्यांची अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आणि आमचा आधारस्तंभ सन्माननीय नारायण शेठ पाटील त्यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. आमचे नक्कीच मात्रे, आमचे प्रवीण दादा मात्रे, त्यांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्यासोबत सुंदर टेलिकास्ट आई एकविरा इव्हेंट्स. पुन्हा एकदा यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बॉल मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जस्ट कॅच. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये 2 पावले पुढे गेला होता, मागे धावत आला आणि या मॅचची प्राइसलेस विकेट त्याला मिळाली. या मॅचची गोल्डन विकेट. सुयोग बॅक टू द डगआउट. शिरडोन संघाला भरपूर सारा शुभेच्छा येतात. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया पुन्हा एकदा एक्झॅक्टली कशी विकेट मिळाली. येस, लॉफ करायचा होता. स्टिकरवर बॉल लागला. जणू काही बराच काळ हवेमध्ये चेंडू होता आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचले आणि येस एका चरणावरती असं वाटलं चेंडू निसटतोय की काय. झेल घेतल्यानंतर स्मित महेशच्या चेहऱ्यावरती देखील तुम्ही पाहिलं. फायनली विकेट मिळाली. ज्या विकेटच्या शोधात टीम काकडवाल, दर्शक 11 काकडवाल, आणि फायनली ती विकेट मिळाली. सुयोगला बाद केलं न्यू बॅटर विवेक पाटील दाखल होतं मैदानात. आविष्कार पाटील, विवेक पाटील. यावेळेस देखील आपण पाहतो मिसफिल्ड झाले. 1-2 का 4. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. आता लक फॅक्टर ऑन झालंय. सुदैवानं नशिबाचा मिळालेला शिरडोन संघासाठी चौकार.
4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50वा सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय वीर बजरंग शिरडोन संघाचा. 12th मॅच. चला आपण पाणी घेऊन जायचं. पहिल्या इनिंग मध्ये एक संघाचा खेळाडू जात, सेकंड इनिंग मध्ये दुसरा संघाचा खेळाडू. पाण्याची आवश्यकता बसलेली आहे आणि तुमचा राखीव खेळाडूंनी मात्र त्याच्या मार्फत इथे पूर्तता केली जाणार आहे. स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने वालदेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या नावाची ठाणे जिल्ह्यातील एक ग्रामीण खऱ्या अर्थाने विभागातली आपली प्रकाश जवतातील क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. बुर्दुल गावातील सर्व ग्रामस्थांचं खूप मोठं योगदान आहे. सर्वांचं सरपंच स्नेहाताई नितेश पाटील यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. हीच एक दमदार स्पर्धा आपण अनुभवतोय आणि सध्याच्या घडीला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जितेश जतीन गोंधळी सर तुम्ही पाहतात ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये. 4 ते 5 तब्बल त्यांच्याकडे विविध रंगांचे पेन आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे स्कोर कार्ड भरवलं जात आहे. खूप सुंदर स्कोरिंग आहेत. जतीन गोंधळी सर असतील, त्यासोबत भाया म्हात्रे सर असतील, उत्कृष्ट स्कोरिंग सध्या ते करतात. त्यासोबत आमचे दर्जेदार निवेदक आमच्यासोबत MG गडगे सर, अर्थातच MD गडगे सर, माफ करा, महागुरू सर. खरं तर त्यांच्यामुळे समालोचकांचं काम अतिशय सोपं होऊन जातं. अतिशय सुंदर निवेदन त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षामध्ये आज कॉमेंटेटर, बायकरमॅन कॉमेंटेटर प्रवीणजी टेंबे सर आहेत आणि त्यासोबत करणजी काळन सर व्हॉइस ऑफ एदुटणे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंचांची त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे तिन्ही पंच ज्यांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये विदाउट कॉन्ट्रोवर्सी स्पर्धा पार पाडण्यामागे. अर्थातच JP पॅनलचे सर्वेसर्वा जय पवार सर, शेखरजी हिरगुडे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि मॅन फ्रॉम शहापूर हेमंतजी शेट्टी सरांना आपण पाहतो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अवांतर धावने धावत संख्या सध्या 51 वर. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज रोशन भुईरला आपण पाहणार आहोत, ज्याने एक सुंदर झेल टिपला होता. तकदीरचा त्याला बाद केलं होतं डीप मिड विकेटला. तोच रोशन आता गोलंदाजी मार्कवर. अतिरिक्त दाव्याने सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू होता, फसवा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून थोडं टेक ऑफ केलं चेंडूने, त्यानंतर हलकासा बाहेर चेंडूने वळण घेतलं आणि आविष्कारला अगदी आपण पाहिलं प्रत्येक गोलंदाजानं काय केलंय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने येणारे चेंडू मात्र हाताळलेत आणि अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतो आविष्कारच्या विरोधामध्ये झाली आहे. विवेकच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय जिथे मिसफिल्ड झाली होती. सध्या आविष्कार स्ट्राईकवरती भरपूर स्ट्रगल करतोय धावा बनवण्यासाठी. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचा रोल वेगळा असतो. या स्पर्धेमध्ये जरी सध्या अडचणी त्याला येतात पण व्हाईट बॉलचा इशारा करतात सर. येस, अंपायर सरांचा इशारा अवांतर धावेचा. अडचणींवर मात करून जेव्हा तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याची सुरुवात करता, जेव्हा तुम्ही संघर्ष करता, तेव्हा मात्र खरं यश तुम्हाला मिळेल. सध्या संघर्ष आविष्कारचा मोठा सुरू आहे. त्याचा हरिचंद्र नाळमा भोईर, काना भोईर तुर्वे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. 4.1 षटकाची समाप्ती झाली आहे. 52 धावा ताफलकावरती. 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 12 बनवलात आविष्कारनं. बराच काळ या फटक्याची वाट पाहिली जात होती आणि फायनली संपर्क झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेलाय. फाईन लेगला क्लिअर करणारा, आविष्कारच्या संयमाचा बांध तोडणारा, संघर्षाचा शंकणात फुंकणारा चौकार. फटक्याचा कधीपासून प्रयास करत होता, पहिल्या बॉल पासून. फायनली लास्ट ओव्हर मध्ये संपर्क झाला, 4 मिळाल्या. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला, ऑन साइडला जाळ्यामध्ये सापडलाय. विकेट मिळते. आविष्कारला मैदान सोडावं लागेल. 56 या धावसंख्येवर लागणारा धक्का तिसरा. वीर बजरंग शिरोडला आविष्कार पाटील बॅक टू द डगआउट. दोन दिवसापूर्वी ढोंगड्याचा पडा गावामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ट्रॉफी उचलण्याचा गौरव मात्र इथे काकडवाल क्रिकेट संघाला त्या स्पर्धेमध्ये लाभलं. अतिशय सक्षमरित्या सर्व खेळाडूंचा परफॉर्मन्स तिथे राहिला. डेफिनेटली. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर जरूर दर्जेदार खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय.
56 धावा धावफलकावरती 56 ऑन बोर्ड. मान्यवरांचं आगमन होत आहे. बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय बिंदास शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. बिंदादादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. मग आमचे सर्व सहकाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. इस मोस्ट वेलकम बिंदास शेठ पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. 56 झाल्यात. अजूनही धावांसाठी संघर्ष शिरडोन संघाचा सुरू आहे आणि दरम्यान एकदा पूर्ण झाला. बिहाइंड द विकेट यस्टांच्या मागे आपण पाहिलं तर महेश मडवीला त्यानं भरपूर प्रयत्न केले होते. गोलंदाज बघा रोशन ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी आला, हा मॅक्शन चेंडू रिलीज केला, गोला टाकण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज घेतली होती. प्रयत्न अफाट झाले पण थोडा पुढे राहिला चेंडू. सुंदर एफर्ट्स तुम्हाला तिथे पाहायला मिळाले. गावाचे टी शर्ट जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा हे प्रयत्न करण्याचं नक्कीच धाडस मनामध्ये आपोआप येतं. क्षेत्ररक्षक आहेत आणि मिस्टेक. सोपा झेल ड्रॉप केलाय. एका क्षणासाठी असं वाटलं की झेल घेतलाय की काय. रिव्ह्यूची मागणी एक्झॅक्टली आता कशासाठी. येस, वेस्ट हॅपीमन नो बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. टेक्निकल रूम मध्ये आता आपण चेक करणार आहोत एक्झॅक्टली काय घडलंय आणि आमचं तिसरे पंच आमच्या सोबत टेक्निकल रूम मध्ये जोडले जातात. शेखर सर, मोस्ट वेलकम. एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून आता टेलिकास्ट आपण पाहतो आणि तिसरे पंच शेखर सर आता पाहतील, पडताळणी करतील. वेस्ट भीमर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि चेंडू ग्राह्य धरला जाईल. आणि जेव्हा बघा गडगे सर आमच्यासोबत असतात तेव्हा काही ना काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी देखील त्यांच्याकडून भरपूर मिळतात. येस, ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. आणि पंचांचा हा निर्णय होता की इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य निर्णय. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता. शेवटचा चेंडू 59 ऑन बोर्ड, 59 झाला धावफलकावरती. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल होता. लॉफ करण्याचा प्रयत्न, कडे कडे कोणत्या प्रकारे फुटवर्क इथे आढळला नाही. धावचीच्या स्वरूपात मिळाले विकेट आणि अशा प्रकारे डाव संपला. पहिल्या डावानंतर धावा लागल्या धावफलकावरती 59 आणि 60 धावांचं इथे आव्हान असणार आहे. दुसऱ्या डावात बॅटिंग करताना दर्शित 11 गावदेवी काकडबाल संघासमोर 59 झाल्या. 60 करायचा. त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती महागुरु अर्थात SMD गडगे सरांकडे वळतो. व्यासपीठावर आपण पाहतो काशीनाथ म्हात्रे साहेब, नारिंग गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. कुस्ती क्षेत्राची त्या घराण्याला खूप मोठी आवड आहे. लाल मातीला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व. दादा तुमचं स्वागत. आणि बुर्दुल ग्रामपंचायतीच्या ज्यांच्या सौभाग्यवती खऱ्या अर्थाने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत ते आमचे मित्र भरतदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. दादा आपले स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमचे एडी पाटील तोंडरे यांना पाहतो. एडी पाटील न्यू इंग्लिश स्कूलचे खऱ्या अर्थाने DA पाटील न्यू इंग्लिश स्कूलचे ते चेअरमन आहेत आणि त्यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 21,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल विमलताई पाटील तुमचं, आमचे एडी पाटील अर्थात अभिमन्यू दादा तुमचं आम्ही बुर्दुल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले, त्याची वंदाबी पाऊले आपल्या रूपाने खऱ्या त्याने स्पर्धेला लाभली. त्याबद्दल एडी पाटील तुमच्या परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि तत्पूर्वी मान्यवरांचा येथे येतोची सन्मान केला जाईल. मी वादलेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स नितेशदादा पाटील यांना आमंत्रित करतो. नितेशदादा या, आपल्या शुभास्ते मान्यवरांचा आपण सन्मान करू. कारण निश्चित स्वरूपात नितेशदादा ज्यांची संकल्पना पाहतो, स्नेहाताई पाटील ज्या विद्यमान सरपंच आहेत, सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे ते ऑर्गनायझर आहेत. निश्चित आपल्या शुभास्ते मान्यवरांचा सन्मान करू. बिंदास शेठ पाटील, बिंदा दादा या. एक बिंदास नावाने बिंदास मित्रांनो, परंतु प्रत्येक कार्यक्रमात जात असताना बक्षिसांची आतषबाजी आम्ही नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहतो. त्यांच्या सौभाग्यवतीनं सुद्धा बुर्दुल ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. शिवसेनेचे ते विभाग प्रमुख आहेत की गुदांत कल्पना बुरासी बालगुण प्रचंड निष्ठेने ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांच्या सौभाग्यवतीनं बुर्दुल ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. ते आदरणीय बिंदादादा पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर आदरणीय काशीनाथ म्हात्रे साहेब नारेन दादा या, आपला सन्मान इथे केला जाईल. वालदेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स आणि आमच्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा आमचा नितेश दादा यांच्या शुभास्ते आपला सन्मान इथे केला जाईल. की मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हाय एक जीवाला. आणि काशीनाथ दादा तुमच्या स्पर्शाने पावन झालेला आहे आमचा सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा हा दैदित्यमान सोहळा. भरतदादा पाटील या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. भरतदादा खऱ्या त्यांच्या घराण्यांनी सुद्धा लाल मातीला प्राधान्य दिलेले आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा भरतदादांच्या परिवाराचं खूप मोठं नाव आहे.
खऱ्या अर्थाने आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत बुद्रुल गावचे, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. व्यासपीठावर आम्ही शरद पावशे माजी सरपंच नितल्यास यांना पाहतो. सरपंच नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. दादा आपले मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. श्रीराम पाटील उसाडणे यांचं आगमन इथे झालेलं आहे. श्रीराम दादा या पण व्यासपीठावर आपलं जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नारायण शेठ पाटील त्यांचे संपूर्ण जनार्दन पाटील यांना पाहतो आम्ही. सुरेश शेठ पाटील असतील, यादवदादा पाटील असतील, त्यांचा संपूर्ण परिवार एकत्रित आलेला आहे खऱ्या अर्थाने. कारण त्यांच्या सुनबाईंच्या नावाने स्पर्धा आहे. प्रथम नागरिक होण्याचं भाग्य लाभलं खऱ्या अर्थाने. आणि भारतीय जे राजकीय खऱ्या अर्थाने ते नेहमी राजकीय समीकरणाबद्दल म्हटलं जातो की 50% आरक्षणाचा लाभ असणाऱ्या खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनींना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. आणि प्रवीण टेंबे जर विचार केला ना, देशाचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतींचा गौरव केला जातो, राज्याचा प्रथम नागरिक म्हणून राज्यपालाचा गौरव केला जातो, आणि महानगरपालिकेचा प्रथम नागरिक महापौर, तशाच खऱ्या अर्थाने गावचा प्रथम नागरिक कोण असेल ना खऱ्या अर्थाने तर सरपंच. आणि स्नेहाताईंना खऱ्या अर्थाने सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. O2 आमचे प्रवीण टेंबे, आमचे बायकरमॅन समालोचक आहेत वल्लभ गावातील. O2 प्रवीण टेंबे. धन्यवाद महागुरु एमडी गडगे सर, शुक्रिया, उनकी आवाज़ एंकरिंग बेहतरीन है. चलिए मुकाबले की तरफ चलते. जीत के लिए 5 ओवर में 60 रनों की आवश्यकता, प्रति ओवर 12 का रन रेट. सरपंच चषक का मंच कहते हैं सफर कल भी था, सफर आज भी है और सफर परसों भी रहेगा. ये क्रिकेट की दुनिया है, यहाँ पर कुछ उम्मीदें पूरी होगी और कुछ ख्वाहिशें भी पूरी होगी. पारी की शुरुआत करेंगे. शूडाउन गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज विवेक, और पारी की शुरुआत करेंगे दूसरे सत्र में बल्लेबाज महेश और किशोर. पहली गेंद हल्के हाथों से ढकेल दिया है मिड ऑन पर, और पहली गेंद को बहुत ही चतुराई से गेंदबाज ने की, कोई रन नहीं. एक शानदार मुकाबला. एक तरफ है श्री मलंगढ़ से आई हुई टीम काकड़वाल, तर्शित 11 के नाम से खेल रहे हैं, उनके खिलाफ वीर बजरंग 11 शूडाउन टीम का मुकाबला. ये देखिए वीआईपी डाइस पे मेहमान इस मुकाबले का आनंद लेते हुए शरद दादा पाउशे, स्वागत है आपका. स्वीप शॉट खेलने की कोशिश, गेंद बल्ले का थोड़ा खराब संपर्क, अपील जोरदार, तू मैं, तालमेल की कमी, कम्युनिकेशन की कमी रही मुकाबले में, और यहां से मुकम्मल होते हुए महज 0 रन. बल्लेबाज बैक साइड पे वापस गए, बहुत बड़ा खतरा हो सकता था यहाँ पर. बाल बचे. तालमेल की कमी इसे कहते, कम्युनिकेशन बेहद इंपॉर्टेंट होता है जतिन गोंदली टेनिस क्रिकेट में. कैच कौन पकड़ेगा वो भी कॉलिंग जरूरी है. कैच छूट जाती है, रनआउट के लिए भी कॉलिंग जरूरी है. तो यहां से कोई रन नहीं. महेश मडवी के साथ एक किशोर मडवी, श्री मलंगढ़ के 2 मशहूर बल्लेबाज. विवेक तैयार है. इस बार गेंद को दिशा दी, गैप ढूंढी है, लॉन्ग ऑफ मिड ऑफ के नजदीक बॉल, सीमा पार जाते हुए बेहतरीन स्ट्रोक, ऑफ ड्राइव, 4 रनों के लिए. किशोर का बेहतरीन कवर ड्राइव, गैप ढूंढी महेश का, लॉन्ग ऑफ मिड ऑफ पर 4 रनों के लिए. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक, 4 से खाता खुलता हुआ. और यह मुकाबला जीतने के लिए दर्शित 11 काकड़वाल को प्रति ओवर 12 बनाने हैं. 2 स्क्रीन पर यह मुकाबला देख सकते हैं. राइट साइड में मुकाबले शुरू है और लेफ्ट साइड में स्क्रीन के ये हमारे मेहमान इस मैच का आनंद लेते हुए आए गावदेवी काकड़वाल. एक और बढ़िया स्ट्रोक है, गेंद बाउंस होगी और सीधा जाएगी डग आउट पर. महेश मडवी के बल्ले से ये दूसरा मखमली स्ट्रोक, बैक टू बैक तर 2 चौके. हेमंत मात्रे खांदा आणि त्याचबरोबर बेलवली गावातील आमचे महेश यांचं खऱ्या अर्थाने ते आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. संदीप जोशी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वल्लभ दादा आपलेही सहर्ष स्वागत आहे. बेहद रोमांचक मुकाबला. महेश मडवी अपने अत्युत्तम फॉर्म में आते हुए, और ये विजय रथ शायद आखिर तक चलेगा इनकी बल्लेबाजी का. ताबड़तोड़ बल्लेबाजी, विवेक को लगातार 2 चौके लगे और विवेक को अपने पिटारे से अच्छी गेंदें डालनी होगी. और ये कमाल का स्ट्रोक है. महेश मडवी इसीलिए पहचाने जाते हैं, इनके बल्ले से 6 नहीं 4 की भाषा बोली जाती है. और ये तीसरा मखमली चौका. मैन ऑफ द सीरीज की बाइक जीत चुके हैं. बहुत ही मकबूल बल्लेबाज है, बहुत ही मशहूर है इनकी बल्लेबाजी.
3 चौके लगातार आए। जतिन गोंदली बता रहे स्कोर कार्ड पे 5 गेंद 12। विवेक थोड़े से परेशान है। काकड़वाल को जीत के लिए प्रति ओवर 12 चाहिए, स्कोरबोर्ड पे 12 लगे और वो 5 गेंदों पे महेश मडवी ने बनाए। 240 का स्ट्राइक रेट महेश मडवी का। साइप्रीत यहाँ पर हमारे इक्वल आई इवेंट्स कवर कर रही है संदेश चल के। आखिरी बॉल, एक और बढ़िया स्ट्रोक, 4 बॉल 4 चौके इन रो, बैक टू बैक। महेश मडवी ऑन फायर, स्टैंड एंड डिस्पैच ऑन साइड स्क्रीन, 4 रनों के लिए। चार रनों के लिए 4 चौके लगातार। तूफानी पारी, सन्नाटेदार शॉट महेश मडवी के द्वारा, 16 रन। और ये देखिए ड्रोन कैमरे से कल की रात जब ये ओपनिंग सेरेमनी थी तब ये दृश्य फिल्मा गया टीवी स्क्रीन पर। ड्रोन कैमरा से जो पंछी की आंखों से व्यू देखा जाता है वो देख रहे आप इक्वल आई इवेंट संदेश शेलके के द्वारा। बहुत ही बढ़िया। ग्राम पंचायत बुरदुल के सरपंच सौभाग्यवती स्नेहाजी पाटिल और प्रोपराइटर वादेश्वर एंटरप्राइजेस श्री नितेश शेठ पाटिल आयोजक की भूमिका में ये जवाबदारी निभाते हुए। और उनकी सुकन्या देख सकते हैं सायरा। सायरा 11 बुरदुल हमेशा क्रिकेट विश्व में खेली है, बेहतरीन परफॉर्मेंस किया है। और सायरा को आप देख सकते हैं स्कोर 16 पे रुकता हुआ, जो 12 का रन रेट था 16 पे पहुंच चुके हैं। अब जीत के लिए 4 ओवर में 44 रन चाहिए और ऐसे में काकड़वाल टीम थोड़ी फ्रंट फुट पे होगी, लेकिन उनके सामने तगड़े गेंदबाज शिरडोन को लॉन्च करना होगा। टेनिस क्रिकेट विश्व में कई बड़े बड़े गेंदबाज बने, अब उनमें से एक गेंदबाज है सुयोग पाटिल। वीर बजरंग शिरडोन, हम भी किसी से कम नहीं। इस टीम में बहुत क्षमता है, बहुत ताकत है, लेकिन आज सुयोग पाटिल को वो दोगुनी ताकत दिखानी होगी। इस बार ग्राउंड शॉट मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पे ड्राइव होती हुई, क्रैकिंग कवर ड्राइव, बॉल सीमा पार, 4 रनों के लिए 5 बॉल 5 चौके। महागुरु क्या कहोगे इस बल्लेबाजी के बारे में? 9 छक्का ओनली चौका। न बिल्कुल, ये बल्लेबाजों ने अपना इरादा, ये बल्लेबाज ने अपना इरादा स्पष्ट किया है कि हर गेंद के ऊपर चौके की मोहर लगा, यहाँ पर बिल्कुल चौके की बरसात हो रही है। और उन्होंने अपना इरादा स्पष्ट किया है कि किस तरह की बल्लेबाजी के लिए ये खिलाड़ी, ये बल्लेबाज जाना जाता है। मंडप डेकोरेशन जे मालक आहेत बघा त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे। ओ टू प्रवीण। अपने किरदार को निखारते हुए किशोर मडवी तरीका, तरकीब, तहजीब के साथ बल्लेबाजी कर रहे, बेहतरीन बल्लेबाजी किशोर महेश की यह सलामी जोड़ी ओपनिंग पेयर। और इनसाइड आउट, खूबसूरत नजाकत भरा शॉट, निहायती खूबसूरत स्ट्रोक, पैटर्न शॉट, 4 रनों के लिए बैक टू बैक 6 चौके शिरडोन के खिलाफ। यहाँ पर बल्लेबाज ने लगातार 6 चौके की बरसात की है। यदि अंतर्राष्ट्रीय मैच की यदि चर्चा करें तो ये कारनामा 80 के दशक में निश्चित रूप से हिंदुस्तान के संदीप पाटिल ने किया था। इंग्लैंड के एक जमाने के मशहूर गेंदबाज बॉब विलिस की पिटाई हुई थी और एक ही ओवर में 6 चौके लगाने का कीर्तिमान रिकॉर्ड संदीप पाटिल के नाम बिल्कुल दर्ज हुआ था। नहीं, दोनों बल्लेबाज बता रहे कि देखिए हम सिगरेट तो नहीं पीते, लेकिन जेब में लाइटर जरूर रखते हैं आग लगाने के लिए, धमाका करने के लिए। और ये धमाका है, ओनली 4 रन और 4 की भाषा बोल रहे दोनों बल्लेबाज। 6 चौके 24 रन, ना कोई सिंगल ना कोई डबल। और काकड़वाल अब जीत का जो विजय रथ है, वो जीत का सफर है, शायद उसे तय करने वाली है। कहते हैं किताबों में धूल लगने से कहानी खत्म नहीं होती। किताबें भरे पुरानी हो जाए जतीन, लेकिन कहानी नहीं होती हमेशा, वो कभी खत्म नहीं होती। वो कहानी है काकड़वाल की। लेकिन शिरडोन टीम को चाहिए एक पहला विकेट, एक ब्रेक थ्रू जो उन्हें गोल्डन मौका दे मुकाबले में वापसी करने की। क्योंकि काकड़वाल की बल्लेबाजी देखे तो बली भोईर जैसे बल्लेबाज डगआउट में सेफ है और ये 2 तगड़े बल्लेबाज खेल रहे। ऐसे में शिरडोन को लोहे के चने चबाने पड़ेंगे इस मुकाबले में कमबैक करने के लिए। हालांकि शिरडोन के जहन में थोड़ा सा मलाल होगा ये 4 रनों का। स्कोर कार्ड पे बनते हुए 25। शांत क्रिकेट है। करंट रन रेट चल रहा है 16.70 का और रिक्वायर्ड रन रेट 10 पे आ चुका है, जहां पे महेश मडवी ने 6 बॉल 16 बनाए, किशोर मडवी ने 3 बॉल पे 9 बनाए। क्या मुकाबले में वो टर्निंग पॉइंट आएगा जो दर्शक देखना चाहते हैं? शिरडोन के एक हाथ वापसी वाली गेंद उन्हें इस मुकाबले में क्या कमबैक करके देगी? गेंदबाज अपने लय में क्या आ पाएंगे? क्या उनकी अहम भूमिका होगी?
क्या वो फत्ते शिकत करने वाली गेंदबाजी करेंगे या बल्लेबाज जीत का परचम लहराएंगे। 3 गेंदों का खेल बचा है, 3 गेंदों पे 9 रन दिए। रिवर्स खेला स्ट्रोक, ओ ये तो बच गए भाई। 6 चौके लगने के बाद यहाँ पे सिंगल आई है और इसी सिंगल के साथ स्कोरबोर्ड पे रन लगते हुए 26। सरपंच चषक का ये मंच, ये सुहाना सफर, ये सबसे बड़ी टूर्नामेंट बुर्दुल के सरजमी पर हर साल आती है और दर्शकों को ये टूर्नामेंट सबसे ज़्यादा पसंद आती है। धीरे धीरे दर्शक आएंगे, मुकाबले का मजा लेंगे और चारों तरफ दर्शकों से ये मैदान खचाखच भरा रहेगा। ये सबसे लोकप्रिय टूर्नामेंट है, इसकी लोकप्रियता सर पे चढ़ के बोलती है दीवानगी है टूर्नामेंट की। मिस टाइमिंग स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर इस बॉल को खेला लेफ्ट हैंड बल्लेबाज ने 1 रन मुकम्मल करते हुए और दोनों बल्लेबाज 6 चौके लगने के बाद कोई बड़ा रिस्क नहीं लेना चाहते। ये खराब फील्डिंग का नतीजा, खराब थ्रो। फील्डिंग बेहतरीन थी, थ्रो बहुत ही खराब, बैकअप नहीं था वहां पर। पहले से रन कम है, ऊपर से शिवडॉन बार बार गलती कर रही है और यहां से मुकम्मल होते हुए 2 रन। सिंगल डबल से बात बनेगी टीम काकड़वाल के लिए। बहुत ही बढ़िया मुकाबला, काकड़वाल की तरीका और तरकीब सब कुछ अच्छा है। स्क्रीन पर देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज की बाइक हीरो HF 100। यही बाइक का एवरेज बहुत तगड़ा है भाई, 70 का एवरेज है, क्योंकि हम भी ये चलाते हैं। मिस टाइमिंग, पहले विकेट की तलाश, नहीं मिली विकेट, कैच ड्रॉप, विकेट कीपर एक और गलती। शिवडॉन टीम बहुत सारी गलती कर रही है। एक्शन रिप्ले में देखिए, ये किशोर मडवी का विकेट हो सकता था और ये हवा में गेंद, खुद विकेट कीपर गए, जजमेंट किया उन्होंने, हाथ में ग्लोव्स होने के बावजूद कैच ड्रॉप। काश अगर वो ग्लोव्स नहीं पहनते तो वो कैच शायद मिलती। ये हीरो 100 HF 100 बाइक मैन ऑफ द सीरीज के लिए, जिसे एक खिलाड़ी को मिलेगी। 70 का एवरेज मैंने कहा था, कम से कम मार्केट में 60-70 हज़ार की इसकी कॉस्ट है और किसी एक खिलाड़ी को 15,000 डाउन पेमेंट पे रजिस्ट्रेशन पे ये मिलेगी। एक लकी खिलाड़ी आएगा यहाँ पर और बड़े बड़े टीमें बची है। 2 ओवर का खेल समाप्त, टीम का टोटल 29 है। अब जीत के लिए 3 ओवर 31 रनों की आवश्यकता। टीम शोडाउन चर्चा कर रही है विकेटों पर, ये चर्चा होनी चाहिए, लेकिन एक चर्चा बहुत गर्म है करण कालन, वो है भारत पाकिस्तान का मुकाबला। बहुत ही जल्दी ICC चैंपियन ट्रॉफी की शुरुआत होगी और वहाँ पे महागुरु भारत पाकिस्तान का मुकाबला होगा, जिसे पूरे दुनिया देखना पसंद करती है। और वो मुकाबला आने वाले नए साल यानी 23 फरवरी को न्यूजीलैंड के मैदान पर आपको देखने मिलेगा। इससे पहले भारत ने ICC चैंपियन ट्रॉफी जीती थी 2013 में और वापस ICC चैंपियन ट्रॉफी में एक बड़ा बहुचर्चित मुकाबला भारत पाकिस्तान का मुकाबला आपको 23 तारीख को देखने मिलेगा। 3 ओवर 31 की आवश्यकता। टाइम अलर्ट है, अंपायर बता रहे, ध्यान रखें, क्योंकि यहाँ पर बहुत ही कड़क रूल्स है। कल ओपनिंग सेरेमनी होने के बावजूद भी 7 बजे से पहले गेंद फेंकी गई थी यहाँ पर। प्रवीण मात्रे का ये मैनेजमेंट है और प्रवीण मात्रे एक ऐसे मैनेजर है जिनके सामने जिनकी टूर्नामेंट हमेशा सक्सेसफुल रही है। बिल्कुल बिल्कुल, यहाँ पर सभी कमेंटेटरों, सभी पंच, सबको इनवाइट करने में प्रवीण का काफी बड़ा योगदान है, प्रवीण टीम में। यस, मैच की तरफ चलते हैं। क्या मुकाबले में टर्निंग पॉइंट आएगा? आविष्कार पाटिल यस, ये करेंगे चमत्कार, लेकिन अंपायर को देखें तो नो बॉल, ओवर स्टेपिंग या फील्डर पोजीशन। लेग साइड में आप ज्यादा फील्डर नहीं रख सकते, अंपायर ने फील्डिंग पोजीशन को नो बॉल दिया है। जी बच गया बल्लेबाज। नो बॉल का इशारा अंपायर का। चर्चा होगी मैच में। लेग साइड में फील्डर पोजीशन बहुत ज्यादा थी। एक्स्ट्रा प्लेयर किशोर मडवी, इससे पहले किशोर मडवी का कैच छूटा था, वापस किशोर मडवी का कैच पकड़ा है, लेकिन ये अंपायर ने नो बॉल दिया है। किशोर मडवी, नसीब बहुत अच्छा है इनका। आज की रात किशोर मडवी के नाम पर संदेश। जी बिल्कुल, किशोर मडवी है नसीबवान, ये है भाग्यशाली। यहाँ पर रन कितने मिलेंगे? जतिन गोंदली अंपायर से चर्चा करेंगे। नो बॉल का 1 रन। मैच ऑन। फील्डर पोजीशन को देखिएगी शिवडॉन। एक सफलता मिली थी खाते में, लेकिन मिली नाराजगी, मायूस हुए चेहरे। कहते फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। अंपायर फ्री हिट बॉल, लाइसेंस खुला है। बैटर
किशोर महेश मडवी के लिए एक बड़ा स्ट्रोक आपके लिए। फ्री हिट बॉल, लाइसेंस ओपन, क्या इस पे आएंगे ट्रेडिशनल शॉट? बल्लेबाज महेश मडवी के बल्ले से 31-0 विकेट के नुकसान पर फ्री हिट बॉल कंटिन्यू करेंगे आविष्कार। क्या होगा आज चमत्कार? इस बार बल्ले के सामने गेंद को लॉफ्ट किया है लॉन्ग ऑन पर, 1 रन महज मिलेगा फ्री हिट बॉल पे। मैच 1 के साथ टीम का स्कोर है 32। जीत के लिए 60 रनों की दूरी थी, अब बचे 28 रन कुछ चुनिंदा गेंदों में। सरपंच चषक का ये मंच, बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट। कल थी पहली रात, आज दूसरी रात और 3 रातों का सफर अब भी बचा है। शानदार मुकाबले। सन्माननीय अशोकजी पाटील बुरदुल ग्रामपंचायत सदस्य यांचे शुभागमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय। गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आयोजित सरपंच चषक 2024 मध्ये गेंदबाज तैयार, आविष्कार पाटिल। नो बॉल के बाद महज एक सिंगल। इस बार बल्ले के सामने लॉफ्ट किया है लॉन्ग ऑफ पर, फिर से सिंगल मिलेगी। आविष्कार का ये कमबैक है। बात बन रही शेडोंग के लिए, जो 2 ओवर में तहलका मचाया बल्लेबाजों ने, अब तीसरी ओवर वापसी करके दे रही है गेंदबाजों को। 33-0 मुकाबला बनता हुआ। ये बेहतरीन मैच, प्रतिभाशाली गेंदबाज है, प्रभावशाली गेंदबाज है आविष्कार। अभी तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं दिया इस मैदान पर। उनकी गेंदबाजी चल रही है, बहुत ही किफायती गेंदबाजी। ये कंजूसी ओवर होगी तो कमबैक होगा टीम शेडोंग का। सन्मान्य अभिमन्यू पाटील आणि निलेश कोपरकर यांचं शुभागमन झालंय बुरदुल, त्यांचं मी स्वागत करतोय। गेंदबाज तयार, रिवर्स स्विच इट, स्वीट अँड स्वीट शॉट, शॉट टर्नमेंट सीमा पार। महेश मडवी ऑन फायर, 4 रन। स्विच बाय महेश मडवी ऑन फायर, 9 गेंदों पे 22 रन। एक जरा जोरदार डालिया महेश मडवी के लिए। 1 मैन शो खेल रहे, सीधे बल्ले से भी 4, टेढ़े बल्ले से भी 4। इनका स्ट्राइक रेट है 244.44 का। 9 गेंद का सामना किया, 22 रन, 5 चौके, कोई छक्का नहीं। महेश मडवी, इसीलिए तो इन्होंने 5 बाइक अभी तक जीती है टेनिस क्रिकेट में। महागुरु को देखिए, काफी ज्यादा अभ्यास करना पड़ रहा है महागुरु को हमारे स्क्रीन पर। सबसे मशहूर कमेंटेटर। इनसाइड आउट, डीप बैकवर्ड पॉइंट वंस अगेन। दैट्स अ ब्यूटी ऑफ शॉट, टिपिकल एंड डिफिकल्ट। 4 रन। व्हाट अ शॉट, महेश मडवी ऑन फायर। 4 गेंदों पे अभी तक स्कोर बनता हुआ। टीम काकड़वाल 41 रन जीत के लिए चाहिए। 14 गेंदों पे 19। बहुत ही आसान मुकाबला बन चुका है काकड़वाल के लिए इस बल्लेबाजी को देखकर। महेश मडवी 10 गेंद पे 26 की पारी, तूफानी पारी। रिक्वायर रन रेट 8.14 का बनता हुआ। आविष्कार लगातार चमत्कार करेंगे, लेकिन बल्लेबाज ने कमाल किया। गेंदबाज तैयार, और ये बहुत ही अजीबोगरीब शॉट खेलना चाहते हैं क्रिकेट में, इसे अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक कहते हैं। इस बार अंपायर का सिग्नल 1 रनों का आएगा। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ और टीम 1 गेंद बची है। गावदेवी काकड़वाल टीम 1 गेंद बची है, टोटल बनता हुआ यह 42। मौसम है सुहाना, हर कोई इस सरपंच चषक का दीवाना। स्ट्रोक देखिए, महेश मडवी जिस अंदाज से खेल रहे हैं, बहुत ही खूबसूरत, एक अलग ही रुतबा है उनका। रोडपाली के परेश करके ऐसे पूरे विकेटों पे सो के ऐसे स्ट्रोक खेलते, उसी अंदाज में महेश मडवी भी खेलते। कई मरतबा उन्होंने ये स्ट्रोक कन्वर्ट किए है। 42 रन स्कोरबोर्ड पर वापसी की उम्मीद है, लेकिन क्या ये पार्टनरशिप 50 का आंकड़ा चूमेगी? ऐसा लग रहा है काकड़वाल की ओर से। 42 लॉस ऑफ 0। फुरोलिंग की गेंदे, गैप ढूंढी दूर से, लॉन्ग ऑन पर क्लियर किया, माइटी हिट, दे दनादन स्ट्रोक, मखमली स्ट्रोक। 4 रनों के लिए 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 60 रनों का लक्ष्य था यहां पर दर्शित 11 काकड़वाल को, लेकिन 3 ओवर में काकड़वाल ने बनाए 45-46 रन, 46। अब जीत के लिए समीकरण बहुत ही आसान। 12 गेंदों पे 14 रन, 7 रन प्रति ओवर से
महागुरु क्या कहना चाहोगे, ये मुकाबला धीरे धीरे वन साइड होता हुआ? बिल्कुल, यहाँ पर 12 गेंदे बचे और जीतने के लिए 14 रन चाहिए। और आने वाले ये ओवर है ना प्रवीण टेम्बे, यहाँ पर मैच का हार या जीत का फैसला बिल्कुल तय करने वाली है। सबसे मोस्ट इम्पोर्टेंट ओवर होगी। व्यासपीठावर आम्ही सन्माननीय अशोक पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल यांचं आगमन, त्यांच्या समवेत निलेश कोपरकर बुर्दुल आणि अभिमन्यू पाटील बुर्दुल या त्रिवेणी संगमचं जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल यांच्या वतीने विद्यमान सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। प्रवीण टेम्बे, बिल्कुल प्रवीण, आपने बिल्कुल यहाँ पर आई एम फुली एग्रीड हुई थी, आपके बात से पूरी तरह से सहमत हो। मुकाबला एक तरफ बिल्कुल धीरे धीरे यहाँ पर मुकाबला दर्शित 11 काकड़वाल क्रिकेट टीम के पक्ष में झुकता हुआ, लेकिन प्रवीण कहा जाता है कि ये बिल्कुल क्रिकेट ऐसा सवाल है कि जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट के बारे में कुछ भविष्यवाणी नहीं की जा सकती, क्योंकि ये ओवर में बिल्कुल शिरडोंग क्रिकेट टीम के पास भी कमबैक करने का एक मौका है। ओ टू प्रवीण टेम्बे जी बिल्कुल, अब गेंदबाज को मेरे ख्याल से एक जसप्रीत बुमराह लॉन्च करना पड़ेगा, एक बढ़िया गेंदबाज। गेंदबाजों का कड़ा इम्तिहान है, अग्नि परीक्षा है। अगर अग्नि परीक्षा में गेंदबाज पास हुए तो शिरडोन टीम बहुत जल्दी ये मुकाबला जीत सकती है। अग्नि परीक्षा पास होना इतना आसान नहीं है। 14 रन बचाने के लिए गेंदबाजी करेंगे सुयोग। 12 पे 14 शिरडोन टीम बहुत ही अम्ब्रेला फील्डिंग लगाई, विकेटों के पीछे देखे तो 5 खिलाड़ी आमने सामने, कुछ अलग तरीका शिरडोन ने अपना इस मैदान पर। सामने महेश मड़वी, मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला। क्या इस मुकाबले में फतेह शिकस्त करेंगे गेंदबाज, क्या जीत का परचम लहराएंगे गेंदबाज? सुयोग हल्के हाथों से ढकेला बल्लेबाज महेश ने ऑन साइड पर, लॉग ऑन के फील्डर नजदीक आएंगे, लेकिन तब तक 2 रन मुकम्मल और दोनों बल्लेबाज 2 पे तवज्जो करते हुए, अपना वजूद कायम रखने की कोशिश करते हुए ये 2 बल्लेबाज सिंगल डबल से भी बात बनेगी। अब जीत के लिए 12 रनों का सफेद तय करना है, 2 बड़े स्ट्रोक चाहिए काकड़वाल को जीत के लिए। शिरडोन टीम कोई विकेट उनका गेंदबाज नहीं ले पाया, गेंदबाज असफल रहे, थोड़े से नाकाम रहे, लेकिन डॉट गेंदे आएगी तो शिरडोन ये मुकाबला जीतने के लिए आपके चांसेस थोड़े ज्यादा होंगे। गेंदबाज तैयार, ओ स्ट्रोक, शॉट ऑफ द नाइट, दैट्स अ ब्रिलियंट, बल्ले के बीचों बीच क ड क। पंच महेश मड़वी के बल्ले से 6 रनों के लिए 13 गेंदों पे 35। महेश मड़वी ऑन फायर, वन मैन शो खेल रहा है, एक था टाइगर खेल रहा है महेश मड़वी। लॉन्ग ऑफ पे बॉल निकलती हुई महज मिलेगा सिंगल। मैच बहुत ही आसान बन रहा है करंकालन, पिछले 3 मुकाबले काफी आसान होते हैं यहाँ पर सेकेंड इनिंग में। आप देखिए 5 रनों की जरूरत है। हमारे साथ जुड़े हैं प्रथमेश ठाकुर, नैतिवली के बेहतरीन कमेंटेटर, हर साल बुजुर्ग मैच में हमारे साथ जुड़ते हैं, और इस बार करण कालन फ्रॉम हेदुट ने, स्वागत है आपका भी। और हमारे महागुरु एमडी गढ़गे सर। 5 रनों की आवश्यकता, नो एक्साइटमेंट, 50 की पार्टनरशिप पूरी हुई। किशोर और महेश मड़वी बंधु हल्के हाथों से धकेला, कोई विकेट नहीं डालना चाहते बल्लेबाज, एक और ये 2 में कन्वर्ट, सिंगल डबल से भी बात बन रही है। गेंदबाजों को असफलता मिली, नाकामयाबी मिली, लेकिन शिरडोन टीम कोशिश बहुत कमाल की थी आपकी। होता है क्रिकेट में, कहते एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता। ये जीत या हार का खेल है, इसे खेलना सीखिए। मैच की तरफ चलते, महज 3 रन की आवश्यकता है और काकड़वाल जीत के दहलीज पर है। जीत के दरवाजे को खोलने के लिए एक चाबी महज उन्हें लगानी है। गेंदबाज तैयार, सुयोग, बिग हिट स्ट्रोक, मैच फिनिश, विनिंग स्ट्रोक लाइक MS धोनी स्टाइल, स्क्वायर लेग पर बॉल, सीमा पार, कड़क छक्का। दोनों टीम हैंडशेक करिए। थैंक यू सो मच पार्टिसिपेट टीम शिरडोन, हार्ड लक दिस टाइम एंड बेटर लक नेक्स्ट टाइम। अभिनंदन करूया
संगाई काकडवाल आणि या मॅचचा हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट तो असेल फलंदाज की गोलंदाज. तर आता जी लढत झाली या लढती